सन 2019 साली न्यायालयाने भूमी अभिलेख विभागातील भूमापक पदाचे काम हे तांत्रिक दर्जाचे असून त्याप्रमाणे सदर पदास तांत्रिक दर्जाचे वेतन श्रेणी लागू करण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिलेले आहे, परंतु अद्याप न्यायालयाचे आदेशाची अंमलबजावणी सरकार प्रशासनाने केलेली नाही। म्हणून सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यांनी 2 दिवसाचा लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहे। नमस्कार, मी प्रवीण ननवरे, संघटक पुणे विभागीय भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग। भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही माननीय जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे आणि माननीय उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांना विविध मागण्या 27 मुद्द्यांचं आम्ही निवेदन दिले होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्हाला 27 तारीख माननीय उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांनी तारीख दिली होती। त्याच्यामध्ये चर्चा झाली, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लेखी आश्वासन दिले नाही। त्यामुळे आम्ही प्रशासनाला अगोदरच 4 आणि 5 तारखेच्या आंदोलनाबाबत कळवलं होतं, तशी नोटीसही दिली होती। आमच्या मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळं आज रोजी आम्ही इथं सर्व सोलापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी इथं उपस्थित राहून प्रशासनाचा निषेध करत आहोत। कधी दिलं होतं निवेदन? आम्ही 25/2/2025 रोजी निवेदन दिलं होतं। त्या अनुषंगाने आम्हाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उपसंचालक कार्यालयाकडून चर्चेसाठी बोलवण्यात आलं होतं, परंतु त्यामध्ये कुठलेही ठोस आश्वासन लेखी स्वरूपात आम्हाला दिलं नाही आणि आम्ही सतत त्याच मुद्द्यावरती भांडत आलेलो आहे। आमची प्रमुख मागण्यामध्ये तांत्रिक वेतन श्रेणी हा एक प्रमुख मुद्दा आहे आणि दुसरी आमची एक प्रमुख मागणी आहे की आम्ही 25 दिवस 2015 साली संप केला होता, त्याच्यातले 25 दिवसाचा पगार मिळावा म्हणून आम्ही वारंवार निवेदन दिलं होतं वरिष्ठ कार्यालयाकडे, परंतु अद्यापर्यंत त्याचं कुठलंही वेतन मिळालेलं नाही आम्हाला। त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहे। आंदोलन किती दिवसाचं आहे तुमचं? सध्या आम्ही प्रशासनाला 2 दिवसाचं नोटीस दिली होती। 4/3/2025 आणि 5/3/2025 सामूहिक लक्षवेध आंदोलन 2 दिवसाचं म्हणून दिलं होतं आणि त्याच्यानंतर या 2 दिवसात जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही प्रशासनाला नोटीस देऊन येणारे 1 एप्रिल पासून बेमुदत आंदोलन करणार आहोत।